श्री स्वामी समर्थ. तुळ राशीच्या व्यक्तीनं 26 जुलै 2026 नंतर तुमच्या आयुष्यात असा काळ सुरू होऊ शकतो जो अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या अडचणींना हळूहळू दूर करू शकतो. नोकरीत अडकलेली प्रगती पुन्हा सुरू होऊ शकते, कर्जातून बाहेर पडण्याचे मार्ग मिळू शकतो आणि ज्या कामामध्ये सतत अडथळे येत होते त्यात आता यशाची चिन्हे दिसू शकतात. पण या काळात एक चूक तुमच्या मेहनतीचे फळ उशिरा मिळवून देऊ शकते, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत 26 जुलै ते 10 डिसेंबर 2026 या शनी वक्रीच्या काळात तूळ राशीच्या जीवनात कोणते महत्त्वाचे बदल घडू शकतात. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण तूळ राशीसाठी शनी वक्रीचा प्रभाव सविस्तर समजून घेणार आहोत. अनेक लोक शनी वक्रीचे नाव ऐकताच घाबरतात, पण प्रत्येक वेळी शनी वक्री म्हणजे वाईट परिणामच असे नसते. अनेकांसाठी हा काळ जुन्या चुका सुधारण्याचा, अपूर्ण राहिलेले कामे पूर्ण करण्याचा आणि जीवनाला नवीन दिशा देण्याचा असतो. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. शनी वक्री म्हणजे शनिग्रह प्रत्यक्षात मागे फिरतो असे नाही. पृथ्वी आणि शनीच्या गतीतील फरकामुळे आकाशात शनी मागे सरकत असल्याचा भास होतो. ज्योतिषशास्त्रात या अवस्थेला वक्री असे म्हटले जाते. या काळात शनी आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतात: थांबा, विचार करा आणि चुका सुधारून पुढे चला. जर एखादे काम अपूर्ण राहिलेले असेल, एखादा निर्णय चुकीचा ठरला असेल किंवा एखादी संधी हातातून गेली असेल तर हा काळ त्या गोष्टी नव्याने पाहण्याची संधी देऊ शकतो. या कालावधीत शनी तुमच्या जीवनातील संघर्ष, स्पर्धा, कर्ज, आरोग्य आणि दैनंदिन जबाबदाऱ्यांशी संबंधित क्षेत्रावर प्रभाव टाकू शकतात. गेल्या काही महिन्यात तुम्हाला असे वाटले असेल की मेहनत खूप आहे पण अपेक्षित यश मिळत नाही. कधी नोकरीत अडथळे आले असतील, कधी आर्थिक तणाव वाढला असेल, कधी काही लोकांनी तुमच्या प्रगतीत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला असेल. आता परिस्थिती हळूहळू बदलू शकते. अनेक तूळ राशीच्या व्यक्तींनी गेल्या काही काळात सुरू केलेले प्रकल्प मध्येच थांबले असतील, काही कामे कागदपत्रामुळे अडकले असतील, काही ठिकाणी योग्य सहकार्य मिळाले नसेल. या वक्री काळात अशा अनेक कामांना पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे. ज्यांनी हार मानली नाही आणि सातत्य ठेवले त्यांना या काळात त्यांच्या मेहनतीचे परिणाम दिसू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींसाठी हा काळ आशादायक ठरू शकतो. खाजगी क्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात. काहींसाठी सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षेमध्येही सकारात्मक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. जर पूर्वी नोकरी गेली असेल किंवा करिअरमध्ये अडथळे आले असतील तर आता नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात, तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात आणि त्याचबरोबर प्रगतीचे मार्ग खुले होऊ शकतात. तूळ राशीच्या अनेक व्यक्ती गेल्या काही काळापासून आर्थिक जबाबदाऱ्यांची चिंतेत असू शकतात. या वक्री काळात योग्य नियोजन केल्यास कर्ज फेडण्याचा मार्ग सापडू शकतो. अडकलेले आर्थिक व्यवहार पुढे सरकू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवले तर आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होऊ शकते. लक्षात ठेवा, शनी फक्त संधी देतात, त्या संधीच्या यशात रूपांतर करण्याची मेहनत तुम्हालाच करावी लागेल. जर तुमच्या कामात सतत अडथळे येत असतील किंवा काही लोक तुमच्या विरोधात काम करत असतील तर या काळात परिस्थिती तुमच्या बाजूने वळण्याची शक्यता आहे. संयम, शिस्त आणि सातत्य या 3 गोष्टी तुमची सर्वात मोठी ताकद ठरतील. घाईघाईत निर्णय घेऊ नका. प्रत्येक संधीचा विचारपूर्वक उपयोग करा. आता आपण जाणून घेऊया या काळात आर्थिक परिस्थिती, अडकलेले पैसे, प्रदेश प्रवास, व्यवसाय, कुटुंब आणि प्रेमसंबंधामध्ये कोणते बदल दिसू शकतात. गेल्या काही महिन्यापासून किंवा वर्षापासून तुमचे काही पैसे अडकले असतील तर या काळात त्याबद्दल सकारात्मक बातमी मिळू शकते. ज्यांनी तुमचे पैसे परत देण्याचे आश्वासन दिले होते त्यांच्याकडून संपर्क येऊ शकतो. जुने आर्थिक व्यवहार पूर्ण होऊ शकतात. जर एखादा विमा, कमिशन, थकीत पगार किंवा इतर देय रक्कम अडकली असेल तर ती मिळण्याची शक्यता वाढू शकते. मात्र मिळालेला पैसा अनावश्यक खर्च करण्याऐवजी भविष्यासाठी जतन करण्याचा प्रयत्न करा. या काळात काही तूळ राशीच्या व्यक्तींना पैतृक संपत्तीशी संबंधित सकारात्मक घडामोडी अनुभवायला मिळू शकतात. जमीन, घर किंवा इतर मालमत्तेशी संबंधित रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. जर कुटुंबात मालमत्तेबाबत चर्चा सुरू असेल तर शांतपणे आणि समजुतीने निर्णय घ्या. घाईत घेतलेले निर्णय नंतर अडचणी निर्माण करू शकतात. ज्यांचे काम संशोधन, लेखन, अध्यात्म, समुपदेशन, ज्योतिष, योग किंवा गूढ विषयांशी संबंधित आहे त्यांना या काळात नवीन अनुभव आणि संधी मिळू शकतात. तुमची विचारशक्ती अधिक परिपक्व होईल. नवीन गोष्ट शिकण्याची इच्छा वाढेल. या काळात मिळालेले ज्ञान भविष्यात मोठ्या यशाचे कारण ठरू शकते. जर तुम्ही परदेश शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायासाठी जाण्याचा विचार करत असाल तर हा काळ काही सकारात्मक संकेत देऊ शकतो. विजा, कागदपत्रे किंवा परवानग्यामध्ये अडकलेली कामे पुढे सरकण्याची शक्यता आहे. कामानिमित्त लांबचा प्रवास करण्याचेही योग निर्माण होऊ शकतात. प्रवासाचे नियोजन करताना सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासून घ्या. आजच्या काळात अनेक लोक ऑनलाईन व्यवसाय, सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग किंवा फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून काम करत आहेत. तूळ राशीच्या व्यक्तींना या काळात मेहनतीच्या तुलनेत चांगले परिणाम मिळू शकतात.
यूट्यूब, ब्लॉगिंग, डिजिटल सेवा, ऑनलाईन विक्री किंवा कंटेंट क्रिएशनमध्ये सातत्य ठेवले तर नवीन संधी मिळू शकतात. नवीन कौशल्य शिकण्यास हा काळ अनुकूल ठरू शकतो. या काळात घरातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक सकारात्मक होऊ शकते. घराची दुरुस्ती, सजावट किंवा नवीन घराशी संबंधित योजना पुढे सरकू शकतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सहकार्य वाढू शकते. आई वडिलांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्या भाग्यवर्धक ठरू शकतात. त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. प्रेम संबंधात आलेला दुरावा कमी होण्याची शक्यता आहे. गैरसमज दूर करण्यासाठी हा योग्य काळ ठरू शकतो. जोडीदाराशी मनमोकळेपणाने संवाद साधा. त्यांच्या भावना समजून घ्या. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद वाढवू नका. विश्वास आणि संयम या दोन्ही गोष्टी नाते अधिक मजबूत करतील. या काळात अनपेक्षित वैद्यकीय खर्च कमी होण्याची शक्यता असली तरी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यांना प्राधान्य द्या. मानसिक शांततेसाठी ध्यान, प्राणायाम किंवा सकाळचा फेरफटका फायदेशीर ठरू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा भाग जाणून घेऊया. या शनी वक्रीच्या काळात कोणते उपाय करावेत, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि हा संपूर्ण काळ तुमच्यासाठी यशस्वी कसा ठरू शकतो. शनी हा कर्म, शिस्त आणि न्यायाचा ग्रह मानला जातो. त्यामुळे या काळात नशिबावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवणे अधिक महत्त्वाचे ठरेल. दररोज स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी कालपेक्षा चांगले काम केले का? हा एक प्रश्न तुमचे आयुष्य बदलू शकतो. वेळेवर काम पूर्ण करा. दिलेला शब्द पाळा. कोणाच्याही विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. प्रामाणिकपणा आणि सातत्य हीच या काळातील तुमची सर्वात मोठी ताकद असेल. तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र असल्यामुळे शुक्राची उपासना करणे शुभ मानले जाते. दररोज सकाळी किंवा शक्य असल्यास शुक्रवारी शांत मनाने हा बीज मंत्राचा जप करा. ओम द्राम द्रीम द्रौम सह शुक्राय नमः. मंत्र जप करताना मनात सकारात्मक विचार ठेवा आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. शनी वक्रीच्या काळात रात्री शांत वातावरणात बसून श्रद्धेने हा मंत्र जपू शकता. ओम प्राम प्रीम प्रोम सह शनिचराय नमः. मंत्र जप करताना घाई करू नका. शांत मन, श्रद्धा आणि सातत्य यांना अधिक महत्त्व आहे. शनिवारी एक लोखंडी किंवा स्टीलच्या वाटीत थोडे मोहरीचे तेल घ्या. त्या तेलात स्वतःचे प्रतिबिंब पाहून श्रद्धेने शनिदेवांना ते तेल अर्पण करा. ही कृती करताना मनात चांगल्या कर्माचा संकल्प करा. तसेच आपल्या क्षमतेनुसार काळा उडीद, अन्नधान्य किंवा गरजेच्या वस्तूचे दान करा. शनी हे मेहनती लोकांचे प्रतिनिधित्व करणारे ग्रह मानले जातात. म्हणून गरजू, वृद्ध आणि असहाय्य व्यक्तींना मदत करण्याचा प्रयत्न करा. दान करताना प्रसिद्धीची अपेक्षा ठेवू नका. मनापासून केलेली छोटी मदतही मोठे पुण्य देऊ शकते. दररोज सकाळी उगवत्या सूर्याला स्वच्छपणाने अर्घ्य द्या. यामुळे दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होईल. तसेच आई वडिलांचा आदर करा. त्यांचा आशीर्वाद हा कोणत्याही मोठ्या उपायापेक्षा अधिक प्रभावी मानले जाते. घरातील वडीलधारांशी प्रेमाने वागा आणि त्यांचा सल्ला ऐका. रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. कर्ज घेण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा प्रयत्न करू नका. आरोग्याकडे आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. या छोट्या गोष्टी भविष्यात मोठे नुकसान टाळू शकतात. अनेकांना वाटते की शनी म्हणजे फक्त अडचणी, पण प्रत्यक्षात शनी आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. ते आपल्याला शिकवतात, मेहनत करा, संयम ठेवा, योग्य कर्म करा आणि योग्य वेळ आल्यावर त्याचे फळ नक्की मिळेल. मित्रांनो, 26 जुलै ते 10 डिसेंबर 2026 हा काळ तुळ राशीच्या व्यक्तींसाठी संघर्ष संपवून नव्या संधी निर्माण करणारा ठरू शकतो. नोकरीत प्रगती, व्यवसाय सुधारणा, कर्जातून बाहेर पडण्याचे मार्ग, अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता, परदेशाशी संबंधित संधी, ऑनलाईन व्यवसायात वाढ आणि कुटुंबातील आनंद अशा अनेक सकारात्मक घडामोडी या काळात दिसू शकतात. मात्र या सर्व गोष्टींचा पाय एकच आहे, प्रामाणिक मेहनत, योग्य निर्णय आणि संयम. जर तुम्ही या 3 गोष्टी आयुष्यात जपल्या तर शनी वक्रीचा हा काळ तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. तुमची रास तूळ असेल तर कमेंटमध्ये जय शनिदेव आणि जय शुक्रदेव असे नक्की लिहा. या व्हिडिओमधील कोणता मुद्दा तुम्हाला सर्वात जास्त उपयोगी वाटला हेही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच राशी भविष्याच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.